तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक्निकल मराठी गुरु या मराठी मायबोली भाषेतील यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो व्हिडिओ म्हणजे असा की यामध्ये जे राशनधारक आहेत, शिधापत्रिका ज्यांची केशरी शिधापत्रिका आहेत, त्यांना जे धान्य राशन मिळायचं, राशन स्वरूपात जे धान्य मिळायचं तर त्याऐवजी आता जी आर आलेला आहे सरकारचा, तर त्यामध्ये आता पैसे मिळणार आहेत. तर मित्रांनो, ते पैसे कसे मिळणार आहेत आणि किती मिळणार आहेत, तर ते आज व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. आणि तो जी आर आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तुम्हाला. तर तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशीच माहिती मिळावी यासाठी इतरांनासुद्धा शेअर करा आणि त्यांनासुद्धा माहिती मिळू द्या. तर धन्यवाद मित्रांनो. चालू करूया व्हिडिओला आपल्या. तर मित्रांनो, हा आहे तो जी आर, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व, तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रक्कम हस्तांतरण म्हणजेच DBT योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत असा तो जी आर आहे. आणि हा आहे महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत आलेला हा जी आर आहे. तर बघूया आपण जी आर, वाचून घेऊया काय आहे तो. तर यामध्ये सांगितलं आहे मित्रांनो, दिनांक 24/7/2015च्या शासन निर्णयान्वये राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे म्हणजेच प्रतिमाह सदस्य 5 किलो असं अन्नधान्य आपल्याला मिळते, आपल्याला माहिती आहे. तर ज्यामध्ये 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ अशा प्रकारे रेशन आपल्याला मिळते. तर सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या non-NFSA योजनेअंतर्गत गहू 22 रुपये प्रति किलो व तांदूळ 23 रुपये प्रति किलो हा या योजनेचा दर आहे. तर या दराने येत होती. तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दिनांक 31/5/2022 व दिनांक 1/9/2022च्या पत्रान्वये कळविले आहे. तर सदर बाब अशी आहे मित्रांनो की तुम्हाला जे राशन मिळत होतं त्या राशनऐवजी आता थेट DBT अंतर्गत आपल्याला त्या राशनचे मूल्यरूपात म्हणजेच पैशाच्या स्वरूपात रक्कम मिळणार आहे. तर ती DBT कोणत्या कोणत्या जिल्ह्याकरिता लागू आहे, तर हे 14 जिल्हे बघू शकता तुम्ही. आपण इथे हे आत्महत्याग्रस्त एवढे 14 जिल्हे आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 इतक्या रकमेच्या थेट हस्तांतरणाची बेनिफिट योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. तर त्यासाठी एक अर्ज तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो. तर तो अर्ज मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन देईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून तो फॉर्म भरून जमा करायचा आहे. तर तो फॉर्म मी तुम्हाला दाखवतो. तर हा तो फॉर्म आहे मित्रांनो. हे बघा, इथे औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व, तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL शेतकरी केशरी शिधाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ मिळण्याकरिता हा नमुना अर्ज आहे. तर यामध्ये अर्जदाराचे व कुटुंब प्रमुखाचे नाव व पत्ता हा इथे भरून घ्यायचा आहे मित्रांनो. नंतर खाली दिसते तुम्हाला शिधापत्रिका क्रमांक, म्हणजे जो आपल्या रेशन कार्डवर जो क्रमांक आहे ऑनलाईन,
तो क्रमांक या रकान्यामध्ये भरून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली कुटुंब प्रमुखाच्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील हा इथे आपल्याला द्यायचा आहे. तर त्यामध्ये बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, खात्याचा प्रकार, ते खातं वैयक्तिक किंवा संयुक्त असेल तर ते नमूद करायचं आहे आणि IFSC कोड टाकून तो फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याच्यासोबत शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत ही आपल्याला जोडायची आहे, म्हणजे झेरॉक्स. नंतर बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्ससुद्धा याला आपल्याला जोडायची आहे या फॉर्मसोबत. तिथे स्थळ आणि नंतर दिनांक टाकून घ्यायचा आहे व कुटुंब प्रमुखाचे नाव, स्वाक्षरी आणि डाव्या हाताचा, जर स्वाक्षरी नसेल तर डाव्या हाताचा अंगठा हा लावायचा आहे. धन्यवाद. आणि तो फॉर्म जमा करू.